नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गवारीची शेंगाची आमटी बनवणार आहे बघा, गावच्या पद्धतीने. तर गावाकडल्या रेसिपी आपण चालू केल्या आहेत बघा, मी गावाकडे आल्यामुळे. तर साध्या सोप्या पद्धतीने मी गवारीची शेंगाची आमटी बनवणार आहे. तर अशा पद्धतीने मी गवार घेतली आहे बघा. आता देठ शिरा त्याच्या काढून घ्यायच्या, नीट करून घ्यायची अशी हाताने. गावठी गवार असल्यामुळे याच्या शिरा जास्त निघते ते बघा. तर अशा पद्धतीने आपण आता नीट करून घेतो सर्व. आता शेंगदाणे भाजून घेऊया. आज आपण शेंगदाण्याच्या कुटातली आमटी बनवणार आहे. जास्त काय मसाला सुद्धा वापरणार नाही, लसूण नाही, कांदा नाही, काय वापरणार नाही. साधी सोपी आपण सिंपल कोणीही करू शकते सहज. आणि चवीला म्हणताल तर अप्रतिम ही आमटी लागते बघा. रश्श्यातली गवारी शेंग रश्श्यातली बोला. शेंगदाणा चांगलं तडतड उडपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं. चव आमटीला छान येते बघा. शेंगदाणे भाजलेत आपण काढून घेऊया. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच करून बघा, खूप टेस्टी लागतात. कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता आपण शेंगदाणे वाटून घेऊया, बारीक करून घेऊया मिक्सरमधून. तर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले बघा. गवारी शेंग पण स्वच्छ धुवून मी घेतल्या 2 पाण्यानं. दरदरीत वाटायचे, जास्त पण बारीक लय करायचं नाही. 2 चमचे तेल घातले. कमी तेलातली मी शेंग बनवते, जास्त तेलाचं वापर नाही करत. तर शेंग दिलेली सगळी आपण भाजून घेऊया कढईमध्ये. तेलात परतून घ्यायची चांगली. शेंगाला असं दाखवडपर्यंत परतून घ्यायची बघा. टेस्ट खूप छान उतरते शेंगाची त्याच्यामध्ये. शेंग चांगली तर खमंग भाजली आहे बघा. 1.5 चमचे आपण कांदा लसूण मसाला घालतोय. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसला तर मिरची पावडर तरी मसाला तुम्ही वापरू शकताय, कांदा वापरू शकताय. मोठा 1 चमचा भरून दाण्याचा कूट घातलाय मी. चवीपुरतं मीठ घाले. मिक्स करून घेऊया, परतून घेऊया अजून मसाला दाण्याचा कूट व्यवस्थित कढईमध्ये. गावाला असं भरपूर ऊन आहे बघा. आता पाणी घेऊया आपण 1 ग्लास. ही रस्साभाजी 2 जणाला पुरेल असं मी करते बघा. तुम्हाला जास्त करायचं तुम्ही जास्त गवार घ्या आणि मसाला जास्त वापरा, शेंगदाण्याचं कूट वापरा जास्त. झाकण ठेवून 5 मिनिटात आपली गवार शिजते बघा. कवळी लूस गवार आहे. गवार आता शिजली आपली. वरून थोडी कोथिंबीर घाले. किती पण कोथिंबीर आणली सुकून जाते बघा, राहतच नाही गावाला. फ्रीज नसल्यामुळे कोथिंबीर सुकून जाते, राहत नाही. लय ऊन आहे, भरपूर ऊन असल्यामुळं. आपली गवारी शेंग तयार झाली बघा. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा, नातेवाईकांना शेअर करा. अशीच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण गावाकडली गवारी शेंगाची आमटी झणझणीत झाली आहे बघा. अप्रतिम चवीला लागते. भाकरी संग चपाती सोबत खावा तुम्ही. भाता